हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माथा. भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राण देऊने राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त सरसरत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो मॅचला होते सुरुवात. एका बाजूने आपण संघ पाहणार आहोत इशिका स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूने टीम 94. दोन्ही संघाने एक एक सामना मात्र इथून जिंकलाय. दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत दोन्ही टीम. दुसरा विजय कोणाला प्राप्त होईल ह्याच्यासाठी हा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. जबरदस्त मॅच तुमच्या भेटीला आली आहे. टीम 94 आणि त्यांच्या समवेत इशिका स्पोर्ट या दोन संघामध्ये ही मोठी लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दोन्ही संघामध्ये आपण पाहिले तर मग जबरदस्त फलंदाज जबरदस्त गोलंदाज सर्व क्षेत्रामध्ये अचूक कामगिरी करणारे खेळाडू हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. देऊया आपण दोन्ही टीमला शुभेच्छा. चला दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. थोडीशी घाई करा प्लीज. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टीम 94 कामंड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. इशिका स्पोर्ट हुळांडे आपण पाहणार आहोत. 11 खेळाडू आकाश गुगलदरे संतोष डावळे रुपेश फरेड नितेश टोकरे विशाल इंगळे परशुराम मोकाशी रुपेश दांडेकर अनिकेत महाळे अँड योगेश माळी पंकज डबका अँड जितेंद्र वरप अशा प्रकारे हे 11 खेळाडू निश्चितच प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर विश्वनाथ जाधव निलेश बंद्रे सिद्धेश गुटे ओमकार हिलेम मयूर बाबर उमेश भुरे रुपेश लोखंडे सचिन जाधव किरण बारात प्रदीप जाबर अँड विशाल समोसा हे टीम 94 चे 11 खेळाडू त्यांचे प्लेइंग 11 लिस्ट आपण पाहिली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहिला तर रुपेश लोखंडे. विरा 11 धाणीव संघातून आपण पाहिलं तर मग विश्वनाथ जाधव यांना तुम्ही पाहू शकाल. त्याच नंतर आपण पाहतोय साई सध्या सागपडा टीम मधून आपण पाहतोय खेळत असताना रुपेश लोखंडे याला आपण पाहिलंय. परंतु यावेळेस टीम 94 च्या माध्यमातून आदिवासी लीग मध्ये हे दोन्ही खेळाडू आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर आपण पाहिलं तर नितेश. पहिला बॉल हा डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. नितेश टोकरे पानखंड स्फोट पानखंड बी या संघाच्या माध्यमातून त्याला देखील आपण पाहिले वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. पुढील बॉल हो स्विचिटचा फटका जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका टप्प्यानं चेंडू निघून गेला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. विश्वनाथ जाधवच्या बॅट मध्ये येतो या सुंदर दमदार वजनदार शानदार चौकार 4. पहिला चेंडू डॉट फेकला होता परंतु दुसऱ्या बॉल वरती आपण पाहतो विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं चौकार आलाय. शूटच्या फटक्यानं निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अकाउंट ओपन केलाय विश्वनाथ जाधव याने. हो यावेळेस फ्रंट फुटला आले जागा बनवली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय. टिप्स करायला एक मांडू लाईनच्या पलीकडे 4 धावांनी करता आणखी येतोय चौकार 4 आणि या चौकाराच्या साहाय्यानं धावफलक आपण पाहतोय पोचलं गेलंय 8 या अंकांवरती. सुरुवात ही खूप चांगली झाली आहे टीम 94 या संघाची. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विश्वनाथ जाधव नक्कीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
हो यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल तो म्हणजेच मिस्टर रुफेश लोखंडे. डाव्या हाताचा बॅटर होता परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला मात्र परतावं लागलं डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक पहिला बसतोय टीम 94 कामाण्या संघाला. रुफेश लोखंडे आउट. आदरणीय सन्मान्य देवेंद्रजी भुसकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. KCHचे प्रमुख सल्लागार आहेत आणि त्यांचे आपण खूप खूप या ठिकाणी स्वागत करूया. या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्मान्य अजयजी पाटील KCHचे विद्यमान अध्यक्ष, तसेच शाहिदभाई अन्सारी कार्याध्यक्ष, नितीनजी म्हात्रे खजिनदार, श्री दुर्योधनजी वाघ RD11 या संघाचे संघ मालक श्री रवींद्रजी गोवारी आणि दुर्योधनजी वाघ, तसेच श्री अनिलजी पाटील आणि सन्मान्य श्री देवेंद्रजी भोसकर यांचं आगमन झालंय. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया समालोचन. किरण बारात आले तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. क्रिकेटच्या पटलावरती याने देखील अधिराज्य गाजवले वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये आझाद वसई संघाच्या माध्यमातून खेळत असताना. ओ पहिलाच बॉल बैठक स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. चेंडू वेगाने प्रस्थान करतो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय किरण बारातच्या बॅट मधनं. हा देखील एक दमदार चौकार 4. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते किरणच्या माध्यमातून. हो यावेळेस हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय हो, परंतु चेंडू झालाय हवेच्या लाटांवरती स्वार. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथूनच संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 1 बाद 18. म्हटले गेले सुखाची झोप येण्याकरता आरामाचा नाही तर मग कष्टाचा पैसा हा कमवावा लागतो. आणि इथे आपण पाहिलं तर बॅटर विश्वनाथ आणि किरण च्या माध्यमातून जबरदस्त मेहनत प्रयत्न मात्र खूप चांगले पाहायला मिळाले. त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग हाणामारी ही पाहायला मिळाली आहे. 18 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. आपण पाहिलं तर मग 4 बॉल मध्ये विश्वनाथ जाधवने बनवलेत 8 आणि 2 मध्ये बनवलेत 10 धावा मिस्टर किरण 12 त्या खेळाडूने. इथून आपण पाहिलं तर मग नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सातिवले एक्सप्रेस मिस्टर अनिकेत महाली बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. विकेट टेकर गोलंदाज आहे मिस्टर अनिकेत महाली. स्विचिटचा फटका, मिस टाइम स्ट्रोक. हो 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 योगेश माळी होते. झेल कदाचित हा झाला असता तर मग मोठा धक्का बसू शकला असता टीम 94 या संघाला. परंतु थोडासा झेल आपण पाहिला तर मग योगेश माळीच्या आवाक्यापासून दूर राहिला गेलाय. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न विश्वनाथ जाधवचा होता परंतु योगेश माळीला हलकासा चेंडू बेट करून मात्र सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावांकरता चौकाने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 22 अंकांवरती. अनिकेत महालीचं देखील चौकारानं स्वागत केलं विश्वनाथ जाधव या बॅटरनं. पुढील बॉल पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. बाबा लगीन ढांगचक ढिचक, बाबा लगीन ढांगचक ढिचक. षटकार बघ, षटकार बघ, षटकार बघ. घाबर 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 घाबर. काय जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं. षटकार आला. षटकाराच्या सायनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचला गेल्या 28 28 आकड्यांवरती.
लवकरात लवकर विश्वनाथ जाधवची विकेट मात्र इथे पकडावी लागणार आहे टीम इशिका स्पोर्ट या संघाला, नाहीतर मग धाव फलक 100च्या वर जाईल. सचिन आमच्या सोबत गुणलेखनाचं काम करतात मिस्टर सचिन काळात, आणि एक चांगली अचूक माहिती आमच्यापर्यंत देखील पोहोचवली जाते. पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न, चेंडू निश्चितच आपण पाहतोय चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येईल हा देखील एक चौकार. चौकारने धावसंख्येचा देखील मोठ्याने बदलला आहे आकार. धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 32 अंकांवरती. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव आणि विश्वनाथ जाधव हे आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून. 7 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा आतापर्यंत त्याने बनवलेत. मैदानाचे चौफेर बाजूने ही फटकेबाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. म्हटले गेले आयुष्यात कोणती गोष्ट अवघड नसते, परंतु तुमच्या मनातील विचार हे सातत्याने नेहमी पॉझिटिव्ह असायला हवेत, आणि तो पॉझिटिव्ह गेम मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलंय फाईन लेग्स, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये थोडेस लेझी झाले त्या ठिकाणी योगेश माळी. परंतु त्या अगोदर आपण पाहतोय 3 धावा ह्या पलून पूर्ण केल्यात, आणि या 3 धावेने धावफलक आपण पाहिलं तर पोचलं जाईल. 3 धावा इथे आपण पाहिलं तर पलून पूर्ण केल्यात, परंतु पंचांच्या मनामध्ये हलकीशी शंका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय की नाही हे देखील चेक केलं जाईल. चला सेफ आहे, आणि इथून आपण पाहिलं तर मग 3 धावा धावफलकावरती अधोरेखित केल्या जातील. धावफलक 3 ने पुढे सरकलंय 35 अंकांवरती. इथून वापसी करावी लागणार आहे गोलंदाज अनिकेत महाळीला देखील. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती मिस्टर किरण बारात. हो, यावेळेस सुंदर चेंडूच्या हाताने केली आहे. जागावर खेळण्याचा प्रयत्न मिस्टर किरण बारातचा आपल्याला पाहायला मिळालाय. प्ले अँड मिस, हा डॉट बॉल बऱ्याच उशिरानंतर हा डॉट बॉल मात्र या ठिकाणी येतोय. अनिकेत महाली थोडासा महागडा ठरला गेला या ओव्हर मध्ये. स्टेप अपॉन होऊन यावेळेस आपण पाहतोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. चौकाराच्या साहाय्याने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 39 या अंकांवरती. काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केली गेली आहे. आमच्या सोबत मायक्रोफोन जोडले गेलेत आमचे साथी समालोचक जयेश डुकले. निश्चितच त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. काय म्हणशील जयेश, ज्याप्रमाणे टीम 94 संघाची ही धावसंख्या या ठिकाणी झाली आहे, जरा मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर मग विश्वनाथ जाधव ज्याप्रमाणे फॉर्म मध्ये आहे त्यांना रोखणं अनिवार्य असेल. विजय आपण पाहिलं तर एक ही धोक्याची घंटा आहे इशिका टीमसाठी. जर त्यांना नाही वेळेवर रोखलं तर मग हे तुफान बवंडर मात्र निर्माण करताना पाहायला मिळतील. सध्या तरी विश्वनाथ जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय, परंतु या वादळाला जर इथून तुम्ही थांबवला नाहीये तर मग तुम्हाला पूर्णपणे नष्ट करून जाईल. 8 मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 25 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेत. 4 मध्ये 14 बनवल्या गेल्या, त्यामध्ये किरण बाराच्या माध्यमातून 39. सध्या तरी हे धावफलक आपण पाहतोय 39 अंकांवरती जाऊन पोहोचलं गेलंय. इथून कमबॅक करणारं षटक हवं आहे. नंबर 3चं षटक टाकण्याकरता एक लेजंड प्लेयर म्हणजे संतोष डावळे आपल्याला पाहायला मिळतात. हो, त्याचं देखील भव्य स्वागत केलंय. स्लॉग से करेंगे सबका स्वागत, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, याच उद्देशाने सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे मिस्टर विश्वनाथ जाधव याची. षटकार फिश केलाय संतोष डावळेच्या अगेन्स्ट देखील. हो, यावेळेस सेंटफील्डच्या वरून खेळले गेले. पॉइंटच्या डोक्यावरून हा स्टूक
विश्वनाथ जाधव मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या रूपानं धाव फलक पोचले गेलंय 46 आकड्यांवरती. असं वाटतं या ठिकाणी धावफलक 100च्या वर पोहोचवलं जाईल, ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग परफॉर्मन्स हा चालू आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक खेळले गेलेत. किरण बारात, रुपेश दांडेकरनं जबरदस्त प्रयत्न केले होते परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. स्टार्ट थोडासा उशिरा घेतला, कदाचित स्टार्ट लवकर घेतला असता तर मग रुपेश दांडेकर झेलपर्यंत पोहोचू शकले असते, परंतु चांगला प्रयत्न या ठिकाणी. 2 धावा मात्र इथून देखील पूर्ण केल्या. 2 धावाने धावफलक पोहोचले गेले 48 अंकांवरती. सुरुवात फलातून केली आहे, जबरदस्त झाली या टीम 94 कामन संघाची. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता किरण बाराच्या बॅटमध्ये येतोय षटकार 6. धन्यवाद थँक्यू सो मच. धाव फलक अगदी मोठ्या प्रमाणात वाढताना या ठिकाणी पाहायला मिळते. 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्रातून चेंडू आपण पाहिला तर मग सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय 4 धावांकरता. आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा आणि आता आपण पाहतोय मैदानात सुटले सध्या चौकार. षटकारांची हवा आणि त्या हवेनं वाढू लागल्यात मोठ्या संख्येने धावा. धाव फलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले ते म्हणजेच 58 या आकड्यांवरती. किरण बारात आणि सध्या तरी आपण पाहतो विश्वनाथ जाधवचा शो मैदानाच्या आतमध्ये ऑन झालाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल यावेळेस पकडला गेलाय. किरण बारात यांना मात्र परतावं लागेल. बऱ्याच उशिरानंतर आपण पाहतोय जी पार्टनरशिप झाली होती तोडण्याचं काम इथून मात्र संतोष डावलेने केलंय. इथून आपण पाहिलं तर मग पहिल्या 3 षटकांचा खेळ आहे तो संपन्न झालाय, परंतु 8 बॉल मध्ये 26 धावांची एक तुफानी पारी किरण बाराच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. धावफलक या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले ते म्हणजेच 58 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. निश्चितच आपण जाणार आहोत VIP बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र आहेत सागरजी माळी, काही मान्यवर देखील मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले, त्याचा देखील स्वागत सन्मान हा केला जाईल. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय कौशिकजी दिलीप जाधव आहेत, उत्कृष्ट असे आर्टिस्ट आहेत. त्यांच्या कलेची नोंद जी 24 तास असेल किंवा मग इतर न्यूज चॅनलने सुद्धा घेतलेले आहे. त्यांना प्रश्न नक्कीच आपण विचारणार आहोत. सर नमस्कार, आपले खूप खूप अभिनंदन प्रथमतः, कारण की OMG रेकॉर्ड बुकमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे. सर तुमची कला नक्की काय आणि कुठल्या क्षेत्रातील आहे? नमस्कार, मी चित्रकला ड्रॉइंग टीचर आहे न्यू इंग्लिश स्कूल वसई शाळेत. तर चित्रकला म्हणजे मी अक्षर गणपतीमध्ये असं कोणतेही नाव नाही ज्यामध्ये अक्षर गणपती होऊ शकत नाही, आणि हे माझं याचं आहे की गॉड गिफ्ट आहे हे, की असं कोणतंच नाव नाही की ते अक्षर गणपतीमध्ये होऊ शकत नाही. तर असे मी खूप वर्ल्ड रेकॉर्ड आहेत माझ्या नावावर, 2 वर्ल्ड रेकॉर्ड, OMG बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि भारत वर्ल्ड रेकॉर्ड. आता गेल्या गणपतीच्या याच्यामध्ये मी गहू असतात त्याच्यावर मी अष्टविनायक साकारले होते गव्हावर, आणि श्रीकृष्णाचं चित्र मी तांदळाच्या याच्यावर साकारलेलं. असे खूप कलाकृती माझ्या पद्धतीने मी केलेल्या आहेत. थँक्यू दादा. थँक्यू आपल्या क्षेत्राची माहिती दिल्याबद्दल. जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी क्रिकेटला झाली सुरुवात. जबरदस्त आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होत असताना पाहायला मिळते उलटा फटका. विश्वनाथ जाधव आपल्या नावाचा ब्रँड पेश केलाय, षटकार पाहायला मिळाला. विश्वनाथ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 64, 2 गडी गमावलेत. आकाश बॉलिंग ट्रॅकवर.
स्टेप आउट होऊन फटका चांगला खेळलाय, विस्फोटक रूप धारण केलंय. आता मात्र विश्वनाथ आणि विश्वनाथ जसा म्हणतात ना, चली को आके ते बुजी को राख कहते उस राख से बने बारूद, उसे विश्वनाथ कहते हैं. ठाकम ठोक फलंदाजी. तेरा चेंडू आणि 42 धावा फलकावर आपण पाहतोय, ज्याच्या वैयक्तिक आहेत. विश्वनाथ जाधव उलटा फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. क्या बात आहे, आसमानी तुफानी सुलताने झाली रे झाली. आता विश्वनाथ जाधव नावाची या चर्चा IPL मध्ये झाली. ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे ही फटकेबाजी होते. 48 धावसंख्येवर पोहोचलाय विश्वनाथ. ओहो, याही वेळेला उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न मनसुबा मात्र जाहीर आहे, स्पष्ट आहे की प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर या IPL मध्ये आपल्या नावाचं वादळ निर्माण करणार आजचा दिवस मात्र नक्कीच माझ्या नावावर करणार असा खेळ करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 74 धावा फलकावर आपण पाहतोय. या ओव्हरचे 5 चेंडू 16 धावा ऑलरेडी खर्च केल्यात आकाशने. अंतिमचा चेंडू असेल, पाहूया. हलक्या हाताने सॉफ्ट हँड मात्र खेळला जाते, एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, चेंडूची फेक येताना पाहायला मिळते. क्या बात आहे, सुपर बॅटिंग बाय मिस्टर विशू. आपल्या नावाप्रमाणेच आपण पाहिलं तर जग जिंकण्यासाठी निघलेला खेळाडू आपण पाहिलं. जस जसा पुढे चाललाय तस तसा या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती असं चाललेला खेळाडू पाहायला मिळतोय. आणखीन एक अर्धशतक त्याच्या नावावर पाहायला मिळतोय. या IPL मध्ये आपण पाहिलं तर पराक्रम करत असताना 16 चेंडू मध्ये 50 धावा फलकावर वैयक्तिक त्याने पूर्ण केल्यात. काय म्हणशील विजय या खेळीबद्दल? जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपण पाहतोय की या 50 धावांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक हे लागू असेल. जयेश, जिल्हा पालघर, तालुका वसई, गाव धानीव आणि नाव विश्वनाथ जाधव. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मिस्टर जयेश. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे आतापर्यंत. आपण पाहू शकतोय बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत महत्वपूर्ण रुपेश परेड या गोलंदाजाला. रुपेश परेड देखील आपण पाहिलं तर एक टॉप क्वालिटी खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू. परंतु सध्या जरी आपण पाहिलं तर सगळे खेळाडू एकीकडे आणि विश्वनाथ जाधव एकीकडे असा मात्र खेळ मात्र दर्शवला गेलाय. पाहतोय आपण पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. राजूभाई मात्रे, त्यानंतर आपण नितीनजी पाटील साहेब आणि नक्कीच आपण आलात सागरजी सोमन. धन्यवाद. आमच्या या IPL ला आपण अमूल्य अशी भेट जो वेळ दिला त्याबद्दल आपले हृदयापासून आभार व्यक्त करतोय. रुपेश परेडचा हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. आकाश चेंडूला फेल करत असताना विश्वनाथला मात्र स्ट्राईक मिळताना पाहायला मिळते. धाव फलकावर नजर आपण टाकली तर धावा आहेत 77 धावा. म्हणजेच विजय असं चित्र दिसून येते कदाचित. मग 100चा मात्र पल्ला जास्त लांब नाहीये इथून. निश्चितच तेच मी पहिल्या षटकापासून थोडस म्हणत गेलोय की विश्वनाथ जाधव शेवटपर्यंत राहिला तर मग 100 धावा देखील क्रॉस केल्या जातील. जयेश, पुढील चेंडू पाहतोय आपण विश्वनाथसाठी. या वेळेला ही तर आहे खासियत, हा तर आहे फेवरेट आणि आपल्या डिक्शनरीतला एक सुंदर मोहित फटका मात्र पेश केला जातोय. या वेळेला विश्वच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. या ठिकाणी वेळ आहे नक्कीच. अनाउन्समेंट अशी आलेली आहे की SH एंटरप्राइजेसच्या वतीनं तसेच टीम 94च्या वतीनं विश्वनाथ जाधव यांना या 50 धावा पूर्ण ज्या केल्या त्यासाठी रुपये रोख रक्कम 5000 रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. जबरदस्त आपण पाहिलं तर मग आपल्या संघ मालकाने देखील इम्प्रेस केलंय. या वेळेला पाहिलं आता मिस टायमिंग, कॅच कलेक्ट केला जातोय. मात्र आपण पाहू शकतो या वेळेला विश्वनाथची खेळी संपुष्टात. परंतु जाता जाता आपण पाहिलं आपल्या कारनामा या मैदानाच्या आतमध्ये छाप सोडली. आपली ओळख मात्र आहे काय या टेनिस क्रिकेट पटल्यावरती दर्शवली गेली आणि गुड बॅटिंग पाहायला मिळत आहे. विश्वची बॅटिंग आवडली असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. अफलातून बॅटिंग.
वॅगन व्हील देखील आपण पाहतोय कशा प्रकारे त्याची ही फलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 18 चेंडूमध्ये 56 धावा. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर ही बॅटिंग मात्र केली आहे त्याने आणि टीम 94 ला मात्र आपण पाहिलं की असा एक धावांचा डोंगर उभा करून दिलाय ना की तो डोंगर मात्र थोडंसं आपण पाहिलं तर मग पाहता समोरच्या संघाला अडचण निर्माण होऊ शकते. विजय निश्चितच आणि त्या डोंगरावरती चढण्याकरता थोडासा मात्र जो प्रवास आहे इशिका स्पोर्टचा तो मात्र थोडासा कठीण झालाय. पुढील चेंडू पाहते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सिद्धेश घुटे. शरीरापासून दूर टाकला. या वेळेला फटकावेत पाहायला मिळते फिल्डर तिकडे. ओहो विशाल आज मात्र दिवस नाहीये विशालचा आउटफील्ड मध्ये. आतापर्यंत 2 वेळा हे चित्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि पाहिलं आपण तर जवळजवळ जीवनदान मिळालंय. बॅटर सिद्धेश या खेळाडूला अगा या क्षणाला तुम्ही कमबॅक कसं करायचं ते पाहावं लागेल कारण की विश्वची विकेट मिळाल्यानंतर एक इम्पॅक्ट टाकू शकताय. परंतु या प्रकारे आपण पाहिलं तर जे क्षेत्ररक्षणाचा वर्चस्व आपण पाहिलं तर गमावलं तर मग मॅच मध्ये तुम्ही मागे जाऊ शकताय कारण की विशाल आउटफील्ड मधले एक चांगले खेळाडू आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर मग त्यांचं जजमेंट थोडंसं चुकलं गेलं. थोडेसे आपण पाहिलं तर हात त्यांचे उशिराने पोहोचले. रुपेश मात्र आपण पाहिले तर आपल्या संघासाठी मोठी विकेट जी प्राइजलेस विकेट त्याने मिळवून देण्याचं कार्य केलं. परंतु त्यानंतर सिद्धेशला जीवनदान देखील मिळालं. पाहतोय आपण पुढचा चेंडू असेल सिद्धेशसाठी. पाहतोय आपण आता पुन्हा एकदा हवेत पाहतो. यावेळेला उंची जास्त लांबी कमी. फिल्डर मात्र रुपेश दांडेकर दाखवतायत आम्ही आणि या वेळेला मात्र दुसरी विकेट गोलंदाज रुपेश परेडच्या खात्यामध्ये जी आली. विकेट मिळवले. धाव फलकावर आहेत 85. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की टीम 90 वर जर आपण बघितलं ना प्लेइंग 11 या टीम कडे एक से बढ़कर एक रती नाही तर महारथी आहेत. एक गेला की दुसरा आला आणि हे चित्र पाहतोय. आता इथे आपण पाहिलं तर मग सिद्धेश बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय गोलंदाजांना नक्कीच गोलंदाजाची खोटू शकतायत काबर आणि म्हणजे झालेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रदीप जाबर. आणखीन एक चांगले बॅटर आहेत. हिटिंग ॲबिलिटी आता आहे त्यांच्याकडे. रुपेशचं हे षटक आपण पाहिलं तर थोडंसं किफायती कारण की 5 मध्ये 9 आणि 2 विकेट. पुन्हा एकदा फटका फसतोय हवेत. हो संतोष डावले प्रयत्न भरपूर चांगले केले होते. सातत्याने आपण पाहिलं तर मग पोचू शकले नाही तिथे प्रयत्न याचे तर गुण मात्र 100 द्यावे लागतील या प्रयत्नांना. परंतु आपण पाहिलं तर मग ज्या अनुषंगाने फटका टायमिंग झाला नव्हता. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं आल्या धावा 10. 2 सफलता सक्सेसफुल गोलंदाज राहतोय रुपेश परेड. धाव फलक 86. आता आपण पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ असेल आणि या 6 चेंडूमध्ये धावा किती जोडल्या जातील. डेफिनेटली जर इथे 6 चेंडूमध्ये 14 धावा आल्या तर मग पहिला संघ ठरू शकतो या APL मध्ये जो 100 पूर्ण करणारा ठरू शकतोय. परंतु त्याच्यासाठी इशिका 11 संघ देखील काहीतरी गेम प्लॅनिंग आखेल कारण की आपण इथे आता थोडंसं आपण जर विरुद्ध संघाला रोखण्यामध्ये यशस्वी झाला तर मग कमबॅक होऊ शकतंय. आपलं विचार काय असेल पाहूया कोणता गोलंदाज यूज केला जाईल. कामन एंड कडनं पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत महाल याला पाहतोय आपण. सातिवलीचा आपण बघितला तर विकेट टेकर हा गोलंदाज सातिवली एक्सप्रेस म्हणून त्याला म्हटलं जातोय. स्विन काकिंग चेंडूला स्विन करण्यासाठी माहिर आहे. अंतिमचा ओव्हर. पहिला बॉल समोरच्या दिशेने चांगलं कनेक्शन आहे. फिल्डिंग मात्र आपण पाहिलं तर चांगली झाले. चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं. तिकडे धाबा 2 पूर्ण केला जात आहेत. ज्याप्रमाणे आतापर्यंतचा खेळ आपण पाहिला तर मग या इनिंग मध्ये काय जबरदस्त इम्पॅक्ट टाकला. विश्वनाथ जाधवने इम्पॅक्टफुल पारी खेळून गेले आणि एक प्लॅटफॉर्म सेट करून दिला. फिनिशरची भूमिका आता या 2 बॅटरना पूर्ण करायची आहे.
ओ बॅटची कडा पाहतोय या वेळेला ज्याप्रमाणे स्विंग का क्विंग म्हटलं जात आहे, हलकासा कट होणारा चेंडू बॅटची वरची कडा आणि मिळेल विकेट किपरचा सहारा आणि या क्षणाला अनिकेतच्या खात्यामध्ये प्रदीपची विकेट डाऊन. रिप्ले मध्ये निश्चितच आपण पाहू शकता कशा प्रकारची लेंथ या ठिकाणी हाताळली गेली आहे. हलकासा बाउन्स चेंडूला देण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण चेंडूला पाहिलं तर मग ऑफस्टम्पच्या बाहेर निघणारा हा बॉल होता, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न ऍड चलकीसी कडा लागले गेले आणि यष्टीरक्षक संतोष डावळे यांच्या माध्यमातून सुंदर झेल मात्र कॅरी केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले, आणखी एक जबरदस्त बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे. डेफिनेटली आपण पाहिलं विशाल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड गोकिवरे ऐकावदी स्पोर्ट्स गोकिवरे टीमच्या माध्यमातून खेळत असणारा खेळाडू लेफ्टिंग एक जबरदस्त अटॅकिंग क्रिकेटपटू हा देखील आहे विशाल. परंतु ब्लॉक हॉल मध्ये त्याच्यासाठी गोलंदाजी केली जाते. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला होता, ऑफ ड्राईव्हचा फटका, एकच धाव मात्र मिळेल. बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की विश्वाची विकेट मिळाल्यानंतर थोडंसं इशिका 11 या टीमचं थोड्या प्रमाणात कमबॅक इथे होताना पाहायला मिळालंय. धावफलक 89, 3 चेंडू शेष आहेत या इनिंगचे. आता टार्गेट कितीचा मात्र सेट केला जाईल पाहूया निलेश टाकेंकडे. ओ लेफ्ट एक्स्ट्रा कव्हर, ओ बीट करायचं होता, एलिव्हेशन मात्र मिळालं नाहीये. तेच कारण फटका देखील व्यवस्थित कन्वर्ट झाला नाहीये आणि फलंदाज मात्र आपण पाहिले तर बाद होताना पाहायला मिळतील. निलेश बंदरे मात्र त्यांना जास्त संधी मिळाली नाहीये. 2च चेंडू खेळले, एकच धाव केली आहे आणि मात्र आपण पाहिले तर मग बाद होताना पाहायला मिळाले. मॅच असेल पुढील फायटिंग फॉल्कॉन्स आणि साधारण स्मृती 9192. दोन टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचं आहे जिथे केला जाईल टॉस. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत उमेश भुरे आपण पाहिलं. 2 चेंडू शेष आहेत, धाव फलकावर 89. काय 100चा टार्गेट पाहायला मिळू शकतंय का त्याच्यापेक्षा वर? हो यावेळेला आपण पाहू शकतोय हा बॉल चांगला पाहतोय. थोडस लाईन बघा, अनिकेतची खासियत आहे. पहिल्या ओव्हर मध्ये थोड्या धाबा दिल्या होत्या. बघा बघा ऑफस्टंप वरून बाहेर कट केला जातोय चेंडू. लेग ब्रेक फिरकीचा मारा जबरदस्त हा स्पेल पाहतोय आपण कमबॅक करून देणारा. ओ या वेळेला समोर बॅटच्या रडार मध्ये आणि हा चेंडू आउट ऑफ द पार्क फिनिशिंग शॉट, षटकार 6. चला आपण या ठिकाणी आपल्या असोसिएशनचे जे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, त्यांना विनंती असेल चेंडू आणण्यासाठी मदत करायची आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कोर कमिटी, त्यांचा आपण सत्कार करूया एकत्र. मात्र कोणीतरी एकाने आपण तो सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं. सर्वांनी पुढे या, मात्र सत्कार आपण एकाचा नक्कीच करणार आहोत, एक कमिटीचा. कॉमन क्रिकेट असोसिएशन यांचा सन्मान आपण करतोय. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कोर कमिटीला विनंती करतो त्यांचा सत्कार आणि सन्मान करणार आहात. शाहिदभाई अन्सरी यांचा वेगळा सत्कार केला जाईल, मात्र मी विनंती करते केसीएची कमिटी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं, तसेच आपण सुद्धा उपस्थित राहावं. शाहिदभाई अन्सारी आपला सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. या मैदानासाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सहकार्य केलं जात आहे त्याच्यामध्ये शाहिदभाई अन्सारी सुद्धा आहेत आणि आपण पाहतोय शाहिदभाई अन्सारी तसेच
KCA कोर कमिटी यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. तसेच प्रकाश तुंबडा आपल्या वसई तालुका आदिवासी प्रीमियर लीगचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. देवेंद्रजी मला वाटतं प्रथमतः शाहिदभाई हंसर यांचा सत्कार केला जातोय. त्यानंतर अजून एक सदस्य जे असेल त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय KCA चे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष श्री अजयजी पाटील यांचा सन्मानाने सत्कार केला जातोय. बाबूदादा महाली आणि आमच्या वसई तालुका आदिवासी प्रीमियर लीगचे सर्व कोर कमिटी तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करतोय. तर खूप खूप आभार या ठिकाणी आपण वेळ दिल्याबद्दल. जाऊया आपण टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही कर्णधार आले असतील तर यायचं आहे. तसेच RD11 संघाचे पॅकर या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय दादा या दुर्योधनजी वाघ आणि रवींद्रजी गोवारी दोन्ही आमच्या सन्मान्य मान्यवरांना विनंती करतोय. RD11 या दोन्ही आमच्या सन्मान्य मान्यवरांचा सन्मानाने सत्कार केला जातोय. रवींद्रजी गोवारी आणि थँक्यू या ठिकाणी आपण आलात आणि वेळ दिला त्याबद्दल दोन्ही आमच्या सन्मान्य मानवांचे खूप खूप आभार. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव मात्र पूर्ण झाली आहे. चेसिंगला सुरुवात होते. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 95 धावा टीम 94 न मात्र जमा केल्यात आणि 96 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेलं. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली गेली आहे. आज आपण पाहिलं तर आकाश गुगलधरे जे सध्या ऑन स्ट्राईक वरती आहेत. बड्डे बॉय रवींद्रजी ठेकर यांच्याकडनं त्यांना देखील शुभेच्छा आलेत आणि प्रत्येक 3 षटकारांकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील दिलं जाईल. पुढील बॉल हो जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत. आकाश गोगलधरे T4 टॅट जसंच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलाय आकाश गोगलधरे याने. डाव्या स्टेजच्या बाहेर मात्र ही लेंथ होती. जबरदस्त चेंडूला फिक केलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार देखील पेश केलाय. या षटकाराच्या सहाय्यानं धाव फलक पोहोचले गेले 7 या अंकांवरती. पुढील बॉल हो यावेळेस आपण पाहिलं तर मग जबरदस्त झेल पकडला गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. सचिन जाधव त्या ठिकाणी होते आणि काय कमालीचा झेल मात्र पकडला गेलाय आणि केलाय खेळ समाप्त मिस्टर आकाश गोगलधरे या खेळाडूचा. एक मोठी विकेट मात्र इथून डाऊन केली आहे. कदाचित आकाश गोगलधरे जर आणखी काही चेंडू खेळले असते तर मग सामन्याचं सूत्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं.
परंतु काय जबरदस्त विश्वनाथ जाधवने हा बॉल हाताळलाय. ज्या अनुषंगाने आपण पाहिलेल्या पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि त्या ठिकाणी खेळण्यासाठी भाग पाडलं गेलंय. जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये त्याला पकडलं गेलंय. एक मोठी विकेट मात्र डाऊन होताना आपण पाहतो इशिका स्पोर्ट या संघाची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर रुपेश परेड. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु इथून फलंदाजी देखील योग्य ती करावी लागणार आहे. 96 धावा इथून चेस करायचे. धावफलक 7 असताना मात्र पहिला फलंदाज बाद झालाय. हो, यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेले. डायरेक्ट हिट करायचं होतं, परंतु केलं होतं, परंतु नेम मात्र लागला नाहीये. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 8 अंकांवरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्रिप्लेमध्ये पाहू शकता भरपूर लांब होते. कदाचित हा चेंडू जर इष्ट्यांना लागला असता तर मग परतीचं तिकीट हे मिळालं असतं. पुढील बॉल हो ऑन साइडला खेळले गेले. जबरदस्त स्ट्रोक, अगदी तोलून मोजून मारलेला हा फटका. जणू 440 युनिटचा मोठा झटका. षटकार 6. काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र खेळले गेले. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. धावफलक पोचले गेले 14 या अंकांवरती. रात्रीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ISPL कोलकाता या टीमनं आपण पाहिलं तर मग जवळजवळ 150 धावा बनवल्या होत्या. म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती जयेश काही होऊ शकतं. कृष्णा गवळी जो एक टेनिस विश्वातील मोठा खेळाडू आहे, त्याने जवळजवळ आपण पाहिलं तर मग 74 धावा बनवल्या. तुळजापूरचा तो खेळाडू हो यावेळेस थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न होता हॅलो संतोष डावळे याचा आणि प्ले अँड मिस हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 96 धावांचा पाठलाग करत असताना 1 बाद 14. या ठिकाणी आपण टॉस करण्यासाठी सज्ज झालोय आणि आमंत्रित करतो आदरणीय सन्मान्य देवेंद्रजी भोसकर आणि नितीनजी म्हात्रे या दोन आमच्या मान्यवरांना. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूने APL दुसऱ्या बाजूने 2026 लिहिलं गेलं आहे आणि सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय देवेंद्रजी भोसकर आणि नितीनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. APL असा कव्हर झाला आलाय. APL आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच या ठिकाणी अनिकेत चौधरी याने. खूप खूप शुभेच्छा असतील सन्माननीय मान्यवरांना. टॉस जिंकलेला आहे. अनिकेत काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. खूप खूप शुभेच्छा असतील. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. चला कल्पेशजी सापटे आपल्याला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच सदान स्मृती या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. ओर टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद सागरजी माळी. टॉसची प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपण पाहिली आहे. आता आपण जाऊया थेट मॅचच्या कडे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 1 बाद 14. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं तर मग 16.40 आहे. 96 धावा इथून मात्र पूर्ण करायचे. कारण रन रेट आपण पाहिलं तर मग 14चा आपल्याला पाहायला मिळालाय. सिद्धेश गुटे हो सिद्धेश गुटेचा पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळले होते रुपेश परेड, परंतु आपण पाहिलं तर झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, जोश नव्हता. आदरणीय सन्माननीय स्वरूपामध्ये झालेत बाद. हेमराजी मात्र दादा यांचं आगमन या ठिकाणी होत असताना त्यानंतर विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चंद्रपाडा वाकीपाड्याचे विद्यमान सरपंच सन्माननीय श्री दिनेशजी काटेला साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. आपण मंद मंद पावलांनी येत असताना आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळत आहे. आलेल्या सन्मान्य मान्यवरांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आगतम सुस्वागतम स्वागतम. दोन्ही सन्मान्य मान्यवर आपलं खूप खूप स्वागत. आदिवासी प्रीमियर लीगच्या या मंचावरती आपल्याला आमंत्रण आणि नक्कीच येऊन आपण आसनस्थ बाब आदरपूर्वक दादा खूप खूप आपले स्वागत आहे.
पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात, परंतु दुसरं षटक आपण पाहतोय सिद्धेश घोटेच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट प्राप्त केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल इंगळे. पहिलाच बॉल फेस करत असताना आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले गेलेत आणि जबरदस्त सिग्नेचर स्ट्रोक खेळले गेलेत. विशाल इंगळे त्याच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या सायन धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती 20 धावा ऑन द स्कोर बोर्ड. म्हटलं गेलं संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाहीयेत आणि जोपर्यंत छनीचा घाव घेत नाहीये तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाहीयेत. इथून अजून काही मोठे संघर्ष करावे लागणार आहेत. सुरुवात तर आपण या ठिकाणी पाहिले तर मग नंबर 4 या क्रमांकावरती येऊन विशाल इंगळेने षटकाराने केली आहे. पुन्हा एकदा हा वाईट बॉल बॅक टू बॅक दोन्ही चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. हलकासा स्पेशल मध्ये पाहायला मिळालाय गोलंदाज सिद्धेश घोटे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर मात्र इथून दिलं जाईल का, प्रयत्न मात्र चालू केलेत. अजून एक चेंडू आपण पाहिला तर मग हा वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटची हॅट्रिक केली आहे. सध्या तरी आपण पाहतोय इशिका स्पोर्ट देखील हेच म्हणत असेल, धावा कशाही येऊ द्या पण येऊ द्या, आम्हाला 96 धावा इथून मात्र चेस करायचे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 23. 28 बॉल मध्ये अजून सुद्धा 73 धावा या बनवायच्या आहेत. हो यावेळेस सलावंत कार्पेटच्या सायने स्ट्रोक केले गेलेत, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मॅन फ्रॉम खारडी अप्पूस्फोट खारडी टीमचा हा खेळाडू मिस्टर उमेश भुरे काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय तटेर सर्कलच्या आतमध्ये. पुढील बॉल संतोष डावळे सहा मोठा सिग्नेचर स्ट्रोक पाहायला मिळतोय. ज्या गतीने चेंडू आला होता त्याच्या दुप्पट गतीने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. 6 धावांकरता येतोय षटकार 6. षटकाराला षटकाराच्या सायना धावफलक पोहोचले गेले 30 अंकांवरती. 26 चेंडू 66 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. हे टायटल खूप जबरदस्त रंगणार आहे यात काही शंका नाहीये. कारण दोन्ही संघाने आपण संघाच्या दिशेने पाहिले तर मग समान ताकदीचे खेळाडू आहेत. अजून एक अखोल टप्प्याची लेंथ ऑन साइडला उडवली आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय हा चौकार 4. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचले गेले 34 34 अंकांवरती. अखोल टप्प्याची लेन होती. उंच खांद्याचे बॅटर आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती संतोष डावळे. असे चेंडू जर तुम्ही संतोष डावळेला फेकले तर तो कुठे सोडणार आहे. जबरदस्त पुलचा फटका पाहायला मिळाला. हो यावेळेस आपण पाहतोय डाव्या एसटीला चुंबन घेऊन चेंडू निघून गेलाय. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग संतोष डावळेचा खेळ संपुष्टात आलाय. धक्का क्रमांक 3 इशिका स्पोर्ट कोलांडे संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारची ही लेंथ हाताळली होती डाव्या एसटी वरती आणि आपण पाहिलं तर मग डाव्या एसटीला हलकासा चेंडू मात्र स्पर्श झाला आणि बेल्स जे आहे ते डाऊन झाली आहे. मोठी विकेट मात्र या ठिकाणी पकडली आहे सिद्धेश घुटे या गोलंदाजानं. हलकेसे स्टेप आउट झाले होते, सफल क्रॉस झाले होते आणि आडवा बॅटने खेळण्याची मानसिकता निश्चितच बॅटरची पाहायला मिळाली होती. मोठा धक्का बसला गेला इसिका स्पोर्ट या संघाला, परंतु सुरुवात ही खूप चांगली आहे. नितेश टोकरे नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. नंबर 5 या अंकांवरती. 5 या नंबरवरती आपण पाहिलं तर मग नितेश शाळेत
अजूनही 24 बॉल मध्ये आपण पाहिलं तर मग 62 धावा हव्या आहेत. पहिला बॉल तेज तरार विश्वनाथ जाधवचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव याच्याकडे ही खासियत आहे, तो प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकू शकतो. ही कला, हे गुणकौशल्य त्याच्याकडे आहेत आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू कशा प्रकारे त्याने हाताळलाय हे देखील तुम्ही पाहू शकाल. पुढील बॉल टाकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस समोरच्या दिशेनं अलाउन द कार्पेटच्या सनी हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. मयूर बाबर त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग. केतकी बॉईज खंडीपाडा संघातून निश्चितच मयूर बाबर देखील चांगला क्रिकेट खेळलेत, परंतु आज आदिवासी प्रीमियर लीग मध्ये टीम 94 कामांच्या माध्यमातून त्यांना खेळताना आपण पाहतोय. आणि चांगले फिल्डिंग डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. यावेळेस अजून एक हा डॉट बॉल. आतापर्यंत आपण पाहिलं तर तिन्ही चेंडू फेकलेत, तिन्ही चेंडू मध्ये एक धाव खर्च केलेत या चौथ्या ओव्हर मध्ये. पुढील बॉल. यावेळेस हलकेसे स्टेप आउट देखील झाले होते. लेन थोडीशी मात्र बदलली गेली. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. यस, दुसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र पोहोचवला गेला. व्हाईट बॉल साठी आहे का सर? रिच नो बॉल साठी. यस, लाईनला मिस झालाय, म्हणजेच हा नो बॉल असणार आहे. तेच पंचांच्या मनामध्ये हलकीशी शंका होती, ती देखील दूर केली आहे. म्हणजेच येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. आणि नो बॉल होता, फ्री हिटचा बॉल. त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग चांगला सुंदर फटका आपण पाहिला होता पिक्स्टा कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून देखील प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक यावेळेस थांबला गेले. 37 वरती जाऊन पोहोचले. सदतीस धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल. हो, यावेळेस लॉक स्लिप चा फटका मात्र खेळले गेले. विशाल इंगळे, जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फेवरेट झोन आहे विशाल इंगळेचा हा, आणि त्या झोन मध्ये निश्चितच विश्वनाथ जाधवच्या मार्फत ही डिलिव्हरी फेकली गेली आणि त्याच्यावरती काय जबरदस्त स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. विशाल इंगळे षटकार, आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक पोचलं जाईल 43 अंकांवरती. अजून सुद्धा आपण पाहिला तर मग सामन्यामध्ये जिवंतपणा आहे, चेसिंग ऑन आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. पुढील बॉल. ओ, यावेळेस पॉइंटला ढकलायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू इथं डॉट बॉलनं झालीये. तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 43. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 53 धावा इथून बनवायच्या आहेत. आणि ह्या 53 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, आमच्या सोबत मायक्रोफोन जोडल्या जातील या पुढील 3 षटकांकरता आमच्या साथी समालोचक मिस्टर जयेश डुकळे. थँक्यू. बघा आपण कॅम्पॅरिझन बघूया 3 ओव्हरच्या खेळानंतर. बघा टीम 94 कामड संघाने 58 धावा ज्या 2 गड्याच्या मोबदल्यात बनवल्या होत्या,
परंतु प्रत्युत्तरास प्रत्युत्तर देत असताना आपण पाहिलं ना तर 3 ओव्हरमध्ये 43 म्हणजे 3 विकेट इशिका स्पोर्ट्स टीमने गमावलेले आहेत. अजून देखील आपण पाहिलं तर मग 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 53 धावा. हे आमचे प्रेक्षक जे मायबाप प्रेक्षक वर्ग आपण पाहिलं जे मोठ्या प्रमाणात आम्हाला जोडले गेलेत, खास करून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे जे खेळाडू आपण पाहतोय. त्यात नंतर या कामड विभागामध्ये सांगितलं तर मग क्रिकेटवर अफाट प्रेम हे फायटिंग फॉल्कॉन्स आपण पाहतोय जे रिलॅक्स आहेत. त्यांना पुढील मॅचमध्ये आपण पाहतोय नक्कीच इन ॲक्शनमध्ये त्यांच्यासोबत नक्कीच सहकारी त्यांचे देखील आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला दर्शवलं जात आहे. सध्या तर प्रेक्षक आणि हे टीम 94 संघ आपण पाहतोय एका बाजून चर्चा करतोय. मग आमचे व्हॉलेंटियर्स देखील आपण पाहिलं तर मग या मैदानाचा नक्कीच निरीक्षण करताना बाउंड्रीचा ताबा घेताना हे छोटे आमचे प्रेक्षक आहेत. बघा क्रिकेटची आवड असायला हवी कारण की क्रिकेटच्या आवडीमुळेच आपण पाहतोय ना की त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग इंटरेस्ट निर्माण होतोय. आणि हे छोटे प्रेक्षक 18 चेंडू आणि 53 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. थोडासा हा खेमा जो माईस पाहायला मिळतोय आपल्याला इशिका 11चा आपल्याला दर्शवला जातोय. आकाश आपण पाहिलं तर की फॅक्टर प्लेअर आज थोडंसं आपण पाहिलं तर लवकर बाद झाला. मोठ्या धावा चेस करायच्या आहेत परंतु कशा प्रकारे चेस केला जात आहेत पाहूया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग जसं म्हणतात ना की जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूसमोर एकता खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. सत्रीच्या छावणीत घुसून छावणीचा कळस चोडून नाव आणतो त्याचं नाव धनाजी. आणि वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव म्हणजेच शिवछत्रपती शिवाजी. आणि पुन्हा एकदा या APLच्या माध्यमातून शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या मुजरा करत असताना मॅचच्या दिशेने वळतोय. 18 चेंडू आणि 53 धावा. सचिन बॉलिंग ट्रॅकवर मागच्या मॅचचे गेम चेंजर प्लेयर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली होती. आता आले तर कामड एंड कडनं मारा करत असताना पहिला चेंडू नितेश साठी आपण पाहिला तर मग निर्धाव. नितेशने 4 मध्ये फक्त 1 केली आहे. इम्प्रेस करणारी फलंदाजी व्हायला हवी आहे परंतु ती फलंदाजी होत नाहीये. थोडासा इशिका बॅकफुटला जाताना पाहायला मिळते आपल्याला. सरळ खेळाय ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. निलेश बांदरे एक आउटफील्डमध्ये चांगले खेळाडू आहेत. आणि इथे आपण पाहिलं तर टीम 94 हा संघ पूर्णपणे आतापर्यंत या मॅचमध्ये जर बघितला आपण ना तर फ्रंट फूटवर आलेला दिसतोय. त्याचं प्रमुख कारण आहे त्याने फलकावर आपण पाहिलं योग्य त्या धावा जोडल्या गेल्या आणि डॉमिनेट करायला लावलं खास करून इशिका टीमला. अफ्टमच्या थोडासा बाहेर आपण पाहिलं तर मग बॅटर विशालचा प्रयत्न छान होता परंतु प्रॉपर टायमिंग त्यांना मिळालं नाहीये. तेच प्रमुख कारण आपण पाहू शकतोय की एलिव्हेशन देखील मिळालं नाहीये आणि फटका मात्र आपण पाहिलं तर मग तितका जास्त मात्र फार सुंदर झाला नाहीये. या APLवर आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे सगळ्या खेळाडूंचं सगळ्या प्रेक्षकांचं आणि सध्या तरी या कामन विभागामध्ये आपण बघितलं ना तर केंद्रबिंदू बनलेला म्हणजेच हा APL आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका क्या बात आहे सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह परंतु त्यापेक्षा सुंदर आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. निलेश बांद्रे आपण पाहिलं एक जबरदस्त आपण पाहिलं जणू काय फुटबॉलची आठवण करून दिली. या वेळेला पायाचा वापर करत असताना चेंडूला मात्र अगदी स्टॉप केलं आणि मौल्यवान धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 14 चेंडू आणि 48 धावा अजून देखील हवे आहे. जसा म्हणतात ना की ठोकरे गिरा नहीं सकते अगर जीत हो जीतने की तो तुम्हें कोई भी इस टूर्नामेंट में हरा नहीं सकते. या वेळेला आपण पाहतोय जिद्द ठेवावी लागेल. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगला बॉल साठी आपण पाहिला मनगटी फाटका. एकच धाव मात्र मिळत आहे बघा. एका धाव्यानं मात्र आपण बघितलं तर मग धावतं हे फलक राहील परंतु वेळेच्या आधी आणि योग्य त्या दिशेने जो ग्राफ कंप्लीट करायचा आहे ना तिथे मागे पडेल बघा. 13 चेंडू आणि 47 धावा. या चेंडू मध्ये आपण पाहिलं तर एक मोठा फटका खेळणं अनिवार्य झालंय आता.
हा मोठा फटका या वळीला पण पाहिलाय. उलटा चेंडूची मेजवानी दिली दुपारच्या सत्रामध्ये दोन्ही हाताने स्वीकारली आहे. नितेश टोकरेने मात्र ठोकला इथे फटका. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. खेळ 4 ओव्हरचा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 55 धावा फलकावर आपण पाहिल्यात. अजून देखील 12 चेंडू आणि 41 धावेंची गरज आहे. ज्या परीने म्हणतात ना कि पानी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ से सड़क निकाल सकते हो तुम, वो कायर ही है जो अपनी किस्मत पे रोते हैं, लेकिन आप तो वो बहादुर इंसान हो जो चाहिए वैसी किस्मत बना सकते हो तुम. डेफिनेटली आपण पाहतो या वेळेला विचार केला ना तर तुम्ही या धावा चेस करू शकताय. पण त्याच्यासाठी आपण पाहिलं तर एक विचारधारा जी असायला हवी. कंपॅरिझन पाहिल्या पण तर मग 76 होते टीम 94, परंतु इशिका मात्र आपण पाहिलं तर मग थोडा मागे आहे, परंतु वेळेवरच मात्र पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. बॉलिंग ट्रॅकवर आता पाहणार आहोत आपण कॉलेज एंड करणं मारा करत असताना मिस्टर निलेश बंदरे आयकॉन सेकंड आयकॉन मध्ये आपण बघितलं तर निलेश बंदरे यांना देखील पाहिलं. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर एक चांगले खेळाडू आहेत, एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू विथ द बॅट विथ द बॉल योगदान छान मात्र देत असतात बीरबाबा पापडी संघासाठी. परंतु आता समोर आहेत विशाल. आमनाथ सामनामध्ये आपण पाहिलं पहिलाच बॉल वाघाची दहाड खोदला पहाड आणि हा चेंडू सीमा रेषा पार. हा IPL षटकार. आज जबरदस्त सुरुवात केली इथे पहा. जसा म्हणतात ना कि ना पूछ मेरी मंजिल कहाँ है, अभी तो लंबे सफर का इरादा है, हारूंगा ना हौसला चाहे कुछ भी हो जाए इस मुकाबले में, ये मेरे साथियों से किया जो मैंने ये वादा है. आणि वादा हा इरादा. पुन्हा एकदा क्या बात आहे. नाही भीती शिवछत्रपतीचा छावा 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 आणि टोकल्याचा सरळ पुन्हा एकदा विशालने या वेळेस साधावा. पाहतोय आपण मॅचला मात्र ऑन केलंय 10 चेंडू आणि 29 धावा. 10 चेंडू आणि 29 धावा आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आतापर्यंत विशाल हे नाव आहे, हे नाव मात्र आपण बघितलं तर नक्कीच नाव नाहीये तर हे ब्रँड आहे ब्रँड. आणि हे ब्रँड मात्र सातत्याने न्यू स्टार मडवीपाडा संघासाठी आपण बघितलं ना तर कार्य करत असतो. आज मात्र आपण बघितले तर इशिका टीम साठी 10 चेंडू आणि 29 धावा. नीलेश्वर मात्र फ्रेशर मात्र टाकले गेलाय. जसं म्हणतात ना तूफानों से आंख मिलाओ सैलाबों पे वार करो, मुश्किल लोका चक्कर छोड़ो और तैर के दरिया पार करो. हॅट्रिक येईल का षटकाराची पाहतोय आपण या वेळेला. 10 चेंडू 29 धावा. ओ हा बॉल मात्र थोडासा गॅप मध्ये पाहतो या वेळेला. क्या बात आहे. फिल्डर कोणी नाही तिकडे मात्र आपण पाहतोय की या वेळेला विशालचा मात्र शो ऑन झालाय आणि हाही बॉल बाउंड्रीच्या पलीकडे गेलाय. चौकार. सध्या तरी मॅच पाहिली आपण तर रोचक रोमांचक स्थितीमध्ये 9 चेंडू 25 धावांची गरज. जसं म्हटलं जातंय ना सगळे विषय पेंडिंगला आणि आता विशाल आहे ट्रेंडिंगला. हा बॉल सोडून दिला जातोय. एक्स्ट्रा मात्र आपण पाहिलं 1 रन मात्र आपण पाहिले तर प्रेशर होतं ना 1 रनचं ते कमी झालंय. आता 1 बॉल देखील आपण पाहिलं एक्स्ट्रा मिळेल. आपण पाहिलं तर या महत्वपूर्ण 3 चेंडू मध्ये ना डेफिनेटली 2 मोठे फटके ते खेळण्याचा प्रयत्न बॅटर तर करतील. जबरदस्त 12 मध्ये 35 विशाल इंगळे. ओहो या वेळेला उंच फटका आणि लांबच लांब आणि या वेळेला चेंडू वर काढलंय काम पाहायला मिळतोय. षटकार. क्या बात है क्या बात है. विशाल हो सीज फायर. 13 मध्ये 41. ऍक्शन रिप्ले समोरच्या दिशेने मिळालेला चेंडू मात्र या वेळेला मार नाही तर बेदम मार दिला जातोय.
आणि आतापर्यंत धाव संख्या मात्र पोहोचली 78. 8 चेंडू आणि 18 धावा. बघा मॅच बनवली आता. अरे की नो शंका, शंकात नाहीये. विशालने मात्र नाव आहे ना विशाल, ते काम केलंय. जबरदस्त आपण पाहिलं फिल्डिंग मध्ये थोडं समन पाहिलं. ओहो या वेळेला नेमकं झालंय काय, तर ज्याप्रमाणे आपली तलवार आणि तीच तलवार ज्या तलवारीने केलेच वार आणि तीच तलवार मात्र आता थोडीशी ब्रोक झाले की काय, डेफिनेटली आपण पाहतोय तेच पाहायला मिळतंय. पंच देखील निरीक्षण करतायत, कारण की AV स्पोर्ट्सचा ब्रँड आहे हा आणि त्याच ब्रँडचे ओनर आहेत ते स्वतः विशाल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग स्वतःची आवडती बॅट मात्र थोडीशी ब्रोकन झाले. कदाचित या बॅट ब्रोकन झाल्यानंतर सिच्युएशन ब्रोकन होईल का, हे आतापर्यंत हायलाइट्स पाहतोय आपण ऑन स्क्रीन. 13 चेंडू 41 धावा, 5 उत्तुंग षटकार. शांती मध्ये मोठी क्रांती घडवली आहे. आता आपण पाहतोय की या मैदानावर 96 रन्स पण कमी आहेत की काय, असं चित्र डोळ्याच्या समोर आपल्याला येताना पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे आतापर्यंत ही खेळी पाहायला मिळाले, या ओव्हरमध्ये ऑलरेडी 3 उत्तुंग षटकार, 1 चौकार आणि 1 वाईट. 8 चेंडू आणि 18 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. पुढील चेंडू पाहतोय आपण, जबरदस्त आपण पाहू शकतोय मुकाबला रंगला गेलाय. याही वेळेला वेट केलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. ओ हो हो, नेमकं मस्तक वरून देतोय दस्तक. चेंडू पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे येताना पाहायला मिळतोय मुक्याच्या क्षणी हा चौकार होताना पाहायला मिळतात वारंवार वार आणि येताना पाहायला मिळाला चौकार. पाहिलं आपण तर आता मॅच मध्ये मात्र आपण पाहिलं कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. मॅच मात्र पूर्ण पलटला गेलाय. 7 चेंडू आणि 14 धावा आणि विशालचा खेळ पहा 14 मध्ये 45 वर पोहोचला गेलाय. काय म्हणशील विजय, ज्याप्रमाणे हा खेळ 7 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज, हा देखील बॉल खूप महत्वपूर्ण असेल. समोरच्या दिशेने चांगला आहे, टायमिंग कमाल आणि हा चेंडू चाललाय सीमर कपार. APL मोक्याच्या क्षणी आलेला चौकार. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग. 15 मध्ये 49 वर पोहोचला गेलाय. बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर विशाल. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. आता हा मॅच जिंकण्यासाठी इशिका स्पोर्ट्स या संघाला. जवळ आपण बघितलं तर या ओव्हर मध्ये धावा आपण बघितल्या तर धावा नाही तर धावांचा पाऊस पाहतोय आपण. जवळ आपण बघितलं किती धावा आल्यात, 31 धावा आल्यात. 31 धावा आपण बघितल्या, ज्याप्रमाणे कुठल्या गेल्या आणि मोमेंटम पाहिलं तर टीम 94 या संघाच्या बाजूने खेचलं गेलं. ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण पाहू शकतोय जो स्पेल राहिला गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय जी लास्ट ओव्हर ऍक्शन रिप्ले म्हणजे ज्याप्रमाणे हायलाइट्स आपण पाहतोय जो खेळ विशालने केला. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर सुरुवात मिळाली होती 14 ची. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर ती सुरुवात मेंटेन केली होती 20. त्यात नंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 9, परंतु चौथ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग 12 आणि 5व्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग तब्बल 31 धावा, 6 चेंडू आणि 10 धावा. आपण पाहिलं तर ज्या परिणाम म्हणतात ना कि काम ऐसा करो कि नाम बन जाए, नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई यूं ही, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए. मिसाल वाली पारी मात्र खेळले विशालने. मयूर बाबर बॉलिंग ट्रॅकवर. मात्र मयूर बाबरने या मैदानावर एक कारनामा केला होता जो KCA मध्ये आपण पाहिला होता. मग जास्त चेंडू आणि कमी धावा डिफेंड केल्या होत्या. 6 मध्ये 4 डिफेंड केल्यात या मैदानावर, परंतु तो KCA मध्ये होता. तो कारनामा या APL मध्ये करतील का? परंतु वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये असे कारनामे खेळाडू करणारे ठरलेत. पण आता सध्या आपण पाहतोय की नितेश टोकरे आहेत स्ट्राईक एंडकडे, जे त्यांनी मोमेंटम कन्वर्ट करून दिला होता षटकार ठोकून आणि तो कॅरी ऑन केला विशालनं. हा खोल टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू पाहतोय आपण.
आपण पाहिलं तर यावेळेला एकतर धाव आलेली आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. ज्या क्षणाला आपण पाहतोय काय म्हणशील विजय, ज्याप्रमाणे विशाल 49 धाव संख्येवर खेळतोय आणि एक मोक्याच्या क्षणी आलेली त्यांची ती पारी आपण पाहतोय. इशिका 11 ला मात्र आपण पाहिलंय तर एक संजीवनी देणारी पारी पाहायला मिळतोय. टी4 जशाच तसं उत्तर देण्याचा पराक्रम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विशाल इंगळेचा शो मात्र इथून ऑन झालाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 15 मध्ये 49 बनवलेत. इथून मात्र अर्धशतकाकरता एक धाव ही पूर्ण करायची आहे आणि 5 मध्ये मॅच जिंकण्याकरता 9 बनवायचे. 5 चेंडू 9 धावा आपण पाहतोय. जसं म्हणतात ना की आशा सोडायची नसते, निराश व्हायचं नसतं, अमृत मिळालं नाही म्हणून विष प्यायचं नसतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहतोय, पटका हवेत पाहतोय परंतु थोडेसे लांब राहिलेत फिल्डर आणि पाहतोय या वेळेला हाफ सेंचुरी कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. या मॅच मध्ये आपण पाहिले तर दुसरी हाफ सेंचुरी जी आपण पाहिली गेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर विचार करायचा झाला तर जी हाफ सेंचुरी विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती आणि आता मात्र आपण जर विचार करायचा झाला तर दुसऱ्या इनिंग मध्ये ही दुसरी हाफ सेंचुरी जी 16 चेंडू मध्ये आपण पाहिला तर मग 51 धावांची पाहायला मिळत आहे. बघा विश्वनाथ जाधव याने 17 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग अर्धशतक कंप्लीट केलं होतं आणि विशाल याने आपण पाहिलं तर मग 16 चेंडू मध्ये अर्धशतक कंप्लीट केलंय. पहिल्या 2 चेंडू मध्ये 3 धावा आल्यात. आपण बघितलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून देखील. आपण मला वाटतं सेम आहेत जवळजवळ 16 विश्वचा देखील 16 चेंडू मध्ये आपण पहिला अर्धशतक आपण पाहिला होता. डेफिनेटली हो हो जोर का झटका तीर लगे. तिसऱ्या अंपायरला मात्र आपण बघितलं तर आता इथे इन ऍक्शन मध्ये बोलवलंय कारण की आमचे ज्याप्रमाणे ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं होतं वाईट, परंतु आमचे तिसरे अंपायर्स आणि यस डिसिजन आहे वाईट आणि वाट झाले टाईट. जबरदस्त मॅच. व्हाईट बॉलचा इशारा. काय म्हणशील विजय ज्याप्रमाणे व्हाईट बॉल आहे. हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आलाय म्हणूनच तर म्हटलं गेलंय ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जिंदगी में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में, आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. जबरदस्त आपण पाहतोय 4-6. हा खोल टप्प्यामध्ये चेंडू मात्र हाताळला जातोय. जिद्दीने गोलंदाजी केली जाते. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. चेंडूची फेकी आहे. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ओ हो नेमकं झालंय काय, खाया पिया कुछ नाही और ग्लास तोडा 12 ना. अंपायरने सांगितलं धाव तर एकही नाही. आता 1 शॉटचा इशारा दिला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पहिला फलंदाज बाद, रन आउट झालेत. म्हणजेच काय तर इथे आपण पाहू शकतोय मग नुकसान आणि नुकसान झालंय. बॉल तर गेला आणि त्यात नंतर विकेट देखील गेला आणि धाव तर एकही नाही आली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग मॅच मध्ये ट्विस्ट ज्याप्रमाणे भरला गेलाय, एक रोमहर्षक उत्साहवर्धक मुकाबला पाहायला मिळतोय. APL मध्ये हा आमना सामना आपण पाहिला तर हाय व्होल्टेज थ्रिलर वाला मुकाबला सो आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. 3 चेंडू आणि 6 धावा आपण पाहतोय. जसं म्हणतात ना आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, परंतु कोणाची होणार या मॅच मध्ये हवा. पाहिलं आपण तर 3 चेंडू आणि 6 धावा. परशुराम मोकाशी आलेत विजय. निश्चितच या ठिकाणी कमबॅक करून दिलाय गोलंदाज मयूर बाबर. याचे देखील कौतुक करावं लागतील ज्या अनुषंगाने बॉलिंग त्याने आतापर्यंत केली आहे. 3 चेंडू 6 धावा. मयूरचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त त्याने मॅचला अजून देखील बनवून ठेवलंय. ओहो हो क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. मॅच पाहिलं आपण तर मग ज्याप्रमाणे ज्या बॅटरने मात्र आपण पाहिलं तर आगमन केलं होतं 5व्या षटकामध्ये तुटून पडला होता तो स्ट्रगल करतोय. 2 चेंडू आणि 6 धावा.
या मॅचला जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर आपण पाहू शकतोय तराजूच्या काट्याप्रमाणे हा मॅच आपण पाहिला तर कधी इकडे तर कधी तिकडे हा मात्र आपण पाहतोय होताना पाहायला मिळतोय. जसं म्हणतायत ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. ओ हो हो हो, नेमकं 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 झालंय काय अंपायरनी सांगितलंय चांगलं आहे, परंतु बॅटरनी सांगितलंय नको आम्हाला DRS हवाय. आणि या वेळेला आपण बघितलं आमचे तिसरे अंपायर ऑन स्क्रीन आम्हाला जोडलेत परशुरामजी पाटील. आणि या वेळेला आपण बघितलं की आमचे ऑन अंपायर परशुरामजी पाटील सर आहेत आणि त्यांनी सांगितलंय की हा बॉल फेर आहे. म्हणजेच काय आता नेमका मॅच मध्ये एक चेंडू आणि 6 धावा, एक चेंडू आणि 6 धावा. मयूरची कामगिरी ज्या प्रकारे म्हणतायत ना की दिल दोस्ती दुनियादारी, आणि मयूरची गोलंदाजी म्हटली तर लय भारी. 6 मध्ये 10 करायच्या होत्या परंतु रोखल्या, आणि आता मात्र आपण पाहिलं 1 मध्ये 6. आपण पाहू शकतो या क्षणाला एक चेंडू आणि 6 धावा. विशाल इंगळे आपण पाहिलं तर ज्याने मॅच बनवली आहे, परंतु शेवटच्या अशा टप्प्यामध्ये आले की जिंकेल कोण. जसं म्हटलं जातं ना अंगात आले या देवा, अरे आता समोर 11 रुपया ठेव. ओहो, हा मॅच मात्र आपण पाहिला तर जिंकला जातोय टीम 94 कामन संघ. जबरदस्त मुकाबला मात्र आपण पाहायला मिळाला आणि जबरदस्त खेळ आपण पाहू शकतोय. या वेळेला आपण पाहिलं तर हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये आपण पाहू शकतोय जबरदस्त विजय मिळवला जातोय. आदरणीय सन्मान्य इम्रान दादांचा सत्कार आपण करतोय. हां, तर इम्रान दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. मी विनंती करतोय सर्व आपले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य तसेच आमचे सर्व उपस्थित सर्व मंचावरील अक्षय बीज, कृष्णा भोईर, सतीश दळवी यांना सर्वांना विनंती करतोय त्यांच्या यस मान्य इम्रान दादा मात्रे यांचा आदर सत्कार आपण करतोय. सन्मान्य माफ करा भोईर, इम्रान दादा भोईर यांचा सत्कार आपण करतोय. आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या आयोजकांच्या माध्यमातून तसेच कमिटीच्या माध्यमातून सगळ्यांच सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सदस्य खूप खूप अभिनंदन सगळ्यांचे. दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ जबरदस्त काम या ठिकाणी बघायला मिळालं. एक जबरदस्त मॅच बघायला मिळाला, एक तगडा मॅच आपण पाहतोय. काय जबरदस्त. मात्र विश्वनाथ जाधव, त्यानंतर मयूर भोईर आणि विनंती करतोय ते म्हणजेच विशाल इंगळे यांना वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं 50 धावांसाठी प्रत्येकी 1000 रुपये आहेत. तर माफ करा, हा मयूर बाबर आहे गेम चेंजर, आणि इथे 50 ज्या दोन्ही खेळाडूंनी केलेले आहेत त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये सज्ज झालेले आहेत जयेश डुकले. चला विनंती करतोय मी प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा आपण पाहिला तर जबरदस्त कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. जी कामगिरी आपल्याला विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या विशू आणि आमचे पाहुणे सागर माळी सर
सागरजी माळी सर पाहुणे आमचे सागर माळी सर पाहुणे नक्कीच आपण पाहू शकतो दिनेश चिकाटेला साहेब येथे उपस्थित आहेत आणि हेमराजजी भोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅच मयूर आपण देखील या गेम चेंजरचा अवॉर्ड देखील आपण पाहिलं तर मग दिला जाईल. सर्वप्रथम आपण विश्वनाथ जाधव यांना आपल्या मॅच आपण पाहतोय जी ट्रॉफी अजितदादा गोवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली ट्रॉफी आपण पाहतोय जी दिली जाते. त्यानंतर कल्पेश आगरीकट्टा यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग जी कोल्ड्रिंकची बॉटल आणि असोसिएशनच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज 50 धावा 50 कंप्लीट केली त्याबद्दल हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आणि विशाल इंगळे आपण देखील यायचं आपल्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. जवळ जवळ विशू आपण थांबायचं आहे थोडं या पण विशाल आपण देखील या. विशाल नक्कीच हा 1000 रुपयाचं पारितोषिक आणखीन एक अर्धशतक विशालसाठी देखील आहे. अर्धशतक त्याच्यासाठी देखील 1000 रुपये विशाल